नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासामध्ये आपण मराठीतील सांस्कृतिक क्षेत्रे ज्यामध्ये प्रामुख्याने आधुनिक सांस्कृतिक उत्पादन, प्रिंटिंग, सार्वजनिक क्षेत्रे, रियासतीतील साहित्य, ज्यामध्ये प्रामुख्याने सर्पोजीराजे भोसले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यांचे कालखंडातील साहित्य जे आहेत, या साहित्याच्या संदर्भामधला विचार आपण करत होतो. आपल्याला आता याच्यामधील सर्फोजीराजे भोसले यांच्या कालखंडामधला तंजावरचा जो इतिहास आहे, तो तंजावरचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि तंजावरचा इतिहास लक्षात घेत असताना तंजावरचा इतिहास हा व्यंकोजीराजे, सर्फोजीराजे दुसरे, सरस्वती महल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाट्यम यासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. शिवाजीराजेंचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनी कावेरीच्या खोऱ्यात तंजावरमधील मराठी राज्य जे आहेत ते मराठी राज्य स्थापन केले. या राज्याचा पुढे विस्तार झाला नाही. मात्र 1856 पर्यंत, म्हणजे इसवी सन 1856 पर्यंत जवळपास 175 वर्ष हे राज्य तंजावरमध्ये अस्तित्वात होते. आणि तंजावरमध्ये हे राज्य अस्तित्वात असताना मराठी संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचं कार्य जे आहे ते वाहता ठेवण्याचं कार्य या भोसले घराण्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. तंजावरच्या भोसले घराण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मराठ्यांचा जो दरबार होता, त्या दरबारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला होता. तंजावरचे राज्यकर्ते स्वतःला विद्वान आणि कलासक्त समजत होते आणि ते होते सुद्धा. त्यासोबतच तंजावर येथे मराठी वाङ्मय, नाटक, नृत्य, कला, संगीत आदींची मोठ्या प्रमाणामधली प्रगती जी आहे ती मोठ्या प्रमाणामधली प्रगती त्या ठिकाणी झाली. तंजावरचे राजे सर्फोजी दुसरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते महत्त्वपूर्ण योगदान या सर्व गोष्टीसाठी असल्याचं आपल्याला दिसेल. कारण तंजावर प्रांतामध्ये मराठी वाङ्मय, तामिळ साहित्य या सर्व साहित्याला त्यांनी एक प्रकारचा राजाश्रय जो होता तो राजाश्रय दिलेला होता. त्यामुळेच तंजावरला पूर्वेची वेनिस किंवा दक्षिणेची एडन असे सुद्धा म्हटलं जात होते. ही एक यक्षनगरी होती. कावेरीचे सुपेक खोरे, आल्हाददायक हवा आणि उंच उंच नारळांची झाडे असलेले तंजावर संस्थान फारच लहान होते. भारताच्या नकाशामध्ये थोडे छोटेसे असलेले हे संस्थान, परंतु या संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाची प्रतिभाशाली इतिहासाची जोड जी होती ती जोड लाभलेली होती. त्यामुळे तंजावर संस्थानाला प्राचीन काळापासून उच्च अभिरुचीचा वारसा जो होता तो उच्च अभिरुचीचा वारसा लाभलेलाच होता. मात्र मराठ्यांनी सुद्धा तो वारसा जो आहे तो वारसा जपल्याचं आपल्याला दिसून येईल. मराठ्यांच्या कालखंडामध्ये मराठी संस्कृती आणि कलेची जी जोड होती ती कलेची जोड सर्फोजी राजे यांच्या कालखंडामध्ये तिथे देण्यात आली. सर्फोजी राजांचा राज्याभिषेक, राज्यारोहण जो आहे तो 1798 मध्ये झाला. मात्र त्यांच्या राज्यारोहणानंतर आपल्याला असं दिसेल की सर्व सूत्रे जी आहेत ती सर्व सूत्रे इंग्रजांकडे होती. सर्फोजी राजांनी जवळपास 34 वर्ष जे आहेत ते 34 वर्ष राज्य केलं. त्यांच्या कालखंडामध्ये कला, संगीत, नृत्य, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी जी आहे ती भरीव कामगिरी केली. त्यांनी उभे केलेले सरस्वती महाल जे आहेत ते सरस्वती महाल आजही तिथे दिमाखामध्ये उभे आपल्याला दिसून येते. पौरात्य व पाश्चात्य अभ्यासाचे केंद्र असलेले हे सरस्वती महाल ग्रंथालय
व मराठ्याचा इतिहास सांगणारा बृहदेश्वर मंदिरातील सर्वात मोठा कोरीव मराठीतील लेख हे सरफोजी राजांचे खरेखुरे स्मारक असल्याचे म्हटले तर वावगे होणार नाही. सरफोजी राजांचा जन्म जो आहे तो जन्म 14 सप्टेंबर 1777 रोजी झाला. तंजावरचे राजे तुळेंजेंद्र राजे दुसरे यांना अपत्य नसल्यामुळे 23 जानेवारी 1784 रोजी त्यांनी सरफोजी राजांना दत्तक घेतले. तुळजेंद्र राजांचे बंधू अमरसिंह आणि यांनी सत्तेच्या राजकारणात सरफोजी राजांना राजगादीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. परंतु डच मिशनरी शार्ज यांच्या प्रयत्नांनी सरफोजी राजांचे शिक्षण जे आहे ते चेन्नई येथील मिशनरी शाळेमध्ये झाले आणि तिथे त्यांनी संस्कृत, मराठी या भाषा शिकल्यात आणि सोबतच इंग्रजांच्या मदतीने सरफोजी राजे जे आहेत ते सरफोजी राजे पुढे तंजावरच्या गादीवर बसलेत. तथापि सर्व राज्याची व्यवस्था जी आहे ती राज्याची व्यवस्था इंग्रजांकडे त्यांनी सुपूर्द केली. राजांची एकंदरीत कारकीर्द शांततेमध्ये गेली. त्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सर्व साहित्य निर्मितीसाठी आणि सर्व नाटक निर्मितीसाठी आणि बाकीच्या सांस्कृतिक विकासासाठी आपले योगदान जे आहे ते योगदान दिले. त्यांच्या दरबारामध्ये गोविंद कवी, विरूपाक्ष कवी, गंगाधर कवी, अंबाजी पंडित, अवधूत कवी असे दरबारी कवी जे होते ते दरबारी कवी होते. उमाशंकर संवाद निरुपम, श्री हरिलाल निरुपम ही आख्यानपर प्रकरणे, स्फुटपदे आणि कितीतरी साहित्य जे आहेत ती गोविंद कवींनी सरफोजी राजांच्या राजाश्रयात पूर्ण केल्याचं दिसेल. श्रावण महात्म्य असेल, आदिकला महात्म्य असेल आणि इतर अनेक पौराणिक विषयावर विरूपाक्ष कवींनी सुद्धा रचना ज्या आहेत त्या रचना त्यांच्या दरबारामध्ये पूर्ण केल्याचं आपल्याला दिसेल. मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामधला गौरवशाली अभिलेख कोरीव लेख जो आहे तो बृहदेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी कोरून ठेवलेला होता आणि एक महत्त्वपूर्ण तो लेख म्हणून मराठ्यांचं तंजावर प्रांतातलं अस्तित्व दाखवणारा तो एक लेख म्हणून ओळखला जातो. वाङ्मयाबरोबरच नाट्यकलेतही कलेची सेवा जी आहे ती सरफोजी राजांनी केली. गंगा विश्वेश्वर परिणय, मोहिनी महेश परिणय, देवेंद्र कोरवंजी, सुभद्रा कल्याण आदीसारखी नाटके जी आहेत ती नाटके राजांच्या नावावरच आहेत. सुभद्रा कल्याण हे नाटक ताडपत्रावर तेलुगू लिपीत लिहिलेले नाटक आहे आणि देवेंद्र कोरमजी हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक जगाचा भूगोल सांगणारे नाटक त्यांच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत. एकंदरीत आपल्याला असं लक्षात येतं की सरफोजी राजांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी आणि तामिळ संस्कृतीचा समन्वय जो आहे तो समन्वय साधून मोठ्या प्रमाणामधली साहित्य निर्मिती जी आहे ती साहित्य निर्मिती तंजावर प्रांतामध्ये झालीत आणि तंजावर प्रांतामध्ये एक सांस्कृतिक केंद्र जे आहे ते सांस्कृतिक मराठी आणि तामिळ संस्कृतीचं एक सांस्कृतिक समन्वय केंद्र त्यांनी तिथे उभारलं हे आपल्याला तिथे लक्षात येईल. धन्यवाद.